लातूर लोकसभा मतदारसंघातून जवळपास 28 उमेदवार जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात आहे। परंतु लातूरच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मुख्यत्वे दोन पक्षांची जी लढाई आहे ती समोर पाहायला मिळते। भाजप विरुद्ध काँग्रेस। खरं तर सुधाकर शृंगारे हे महायुतीचे भाजपचे उमेदवार असणार आहेत, तर दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार म्हणून शिवाजीराव काळगे हे असणार आहेत। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत अर्चना पाटील चाकूरकर आहेत, ज्या गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या कन्या आहेत। खरं तर निवडणूक रंगात आली आहे। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी लातूरच्या दौऱ्यावरती होते। त्यांनी थेट प्रहार जो आहे तो विरोधी पक्षावरती अर्थात विरोधकांवर काँग्रेसवरती केलेला आहे। खरं तर निवडणूक म्हटलं तर स्थानिक समीकरणं जी आहेत ती सगळ्यात महत्त्वाची असतात। त्यातच लातूर हा गड काँग्रेसचा मानला जातो, कारण की विलासराव देशमुख हे सातत्याने इथून निवडणूक लढलेत, राज्याचे मुख्यमंत्री राहिलेत। आता त्यांचे दोन्ही पुत्र जे की आता आमदार म्हणून काम करतात आहेत। ह्या संपूर्ण निवडणुकीमध्ये यंदाची निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरते। गेल्या 10 वर्षांमध्ये तुमचा खासदार होता, परंतु तुमचा खासदार दिसत नाही। ह्या संपूर्ण गोष्टींवरती यंदाची निवडणूक जी आहे ती काँग्रेसकडनं लढताना पाहायला मिळते। काँग्रेस त्यांचे मुद्दे सांगतच राहणार आहेत, त्याबद्दल भारतीय जनता पक्षाने बोलण्याचं कारण नाही आहे। पण मला वाटतं की भारतीय जनता पक्षाने त्यांचा उमेदवार जो दिला आहे तो अत्यंत विचारपूर्वक दिलेला आहे। आणि एखाद्या उमेदवाराला जेव्हा रिपीट उमेदवारी दिली जाते, त्यांच्याकरता स्वतः पंतप्रधान येतात, तर आपण समजू शकता की ही उमेदवारी त्यांच्या पसंतीची आहे आणि लोकांच्या पण पसंतीची आहे। परंतु अमित देशमुख जे आता या संपूर्ण निवडणुकीमध्ये अगदी त्वेषाने उतरलेले असल्याचं पाहायला मिळतंय। भाजपवरती टीका टिप्पणी देखील त्यांच्याकडनं केली जाते। लातूर शहराचे ते आमदार आहेत, त्यासोबत विलासरावांचे सुपुत्र आहेत। खरं तर ते म्हणतात आहेत की भाजप घाबरलेल्या अवस्थेमध्ये, कारण की प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेवरती आता प्रशासक नेऊन ठेवलेला आहे। त्यामुळे कुठेतरी निवडणूक घेण्यास भाजपही असमर्थ आहे। त्यांना लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागते, त्यामुळे ही हुकुमशाहीची वाट भाजपने धरली असा त्यांचा थेट आरोप अनेक निवडणुकींच्या प्रचार सभांमध्ये हल्लाबोलते करताना पाहायला मिळतात। याला तुमचं काउंटर अटॅक काय? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका का होत नाहीयेत हे तुम्हालाही माहिती आणि जनतेलाही माहिती आहे। ह्याच्यामध्ये हुकुमशाहीचं कारणच नाही आहे। ते न्यायप्रविष्ट प्रकरण असल्यामुळे त्या निवडणुका लांबणीवर पडलेल्या आहेत। न्यायालयातून निकाल आल्यावर नक्कीच त्या निवडणुका घेतल्या जातील। आणि समोरच्या पक्षातील लोकांनी काय प्रहार करावा आणि प्रचार करावा ह्याचा कंट्रोल भाजपा करणं गरज पण नाही आणि शक्य पण नाही। परंतु ज्या पद्धतीने संपूर्ण देशमुख कुटुंबीय या संपूर्ण निवडणुकीमध्ये अर्थात डॉक्टर शिवाजीराव काळगे हे काँग्रेसकडनं उमेदवारी त्यांनी भरलेली आहे, त्यांचा प्रचार देखील सुरू आहे। देशमुख कुटुंबीय कुठेतरी संपूर्ण त्वेषाने या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत। त्यांच्या आई असतील अमित देशमुखांच्या, त्याचसोबत त्यांच्या पत्नी, हे सर्वच जे कुटुंबियातली सदस्य आहेत निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। दुसरीकडे सुधाकर शृंगारे आहेत, जे गेल्या 5 वर्षांमध्ये निवडणूक लढवून ते खासदार झालेले होते, परंतु ते कुठेतरी लोकांसमोर येत नाही, लोकांसमोर जनसंपर्क नाही। अशाच पद्धतीचा सातत्याने प्रचार प्रसार जो आहे तो होताना पाहायला मिळतोय। ह्याला तुम्ही कसं लोकांसमोर फेस करताय? मला वाटतं की भाजपाने ही नीती अवलंबली आहे की प्रचार हा मोदी का परिवार करतो, त्यामुळे समोरून कुठला परिवार येतो याचा विचार भारतीय जनता पक्ष करत नाहीये। आम्ही सगळीजण शृंगारे साहेबांचा परिवार म्हणून आम्ही प्रचार करतोय। तुम्ही खरं तर तुम्ही देखील पूर्वी काँग्रेसमध्ये होता। तुमचे वडील काँग्रेसचे दिग्गज नेते होते, देशाचे गृहमंत्री म्हणून त्यांनी संपूर्ण कारभार पाहिलेला आहे। अलीकडेच तुमचा देखील भाजपमध्ये पक्षप्रवेश जो आहे तो झालेला आहे। ह्या सगळ्या एकंदरीतच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हा भाजपकडनं मास्टर स्ट्रोक साधण्यात आला अशी देखील चर्चा होती। यात किती तथ्य आहे, कारण की तुमचा पक्षप्रवेश नुकताच अलीकडे या 2 महिन्याच्या कार्यकाळामध्ये झालेला आहे? माझ्या प्रवेशाला आज बरोबर 1 महिना झाला आहे, पण आदरणीय देवेंद्र भाऊंनी माझ्या प्रवेशाच्या दिवशीच्या भाषणातच सांगितलं की ही प्रक्रिया मागच्या 7 वर्षापासून चालू होती। त्यामुळं हा मास्टर स्ट्रोक समोरच्या उमेदवाराकरता झालेला नाही आहे, निश्चितच त्याच्याकरता नाही झालेला। ही माझी प्रोसेस तर 7 वर्षापासून चालू होती, फक्त ती वेळ आत्ता साधली आहे, पण त्याच्यामध्ये काँग्रेसचा किंवा काँग्रेसच्या उमेदवाराचा कुठलाही सहभाग नाही आहे किंवा हातभार पण नाही आहे। खरं तर लातूरच्या विकासाचे अनेक मुद्दे जे आहेत ते गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले असल्याचं पाहायला मिळते। स्वतः मुख्यमंत्री विलासराव ह्या संपूर्ण जिल्ह्याचं नेतृत्व करत होते, त्याच्यानंतर त्यांचे पुत्र आणि तुमचे देखील आता अर्थात भाजपचे 10 वर्ष खासदार राहिलेत, परंतु लातूरकरांचा पाणीचा प्रश्न जो आहे तो अत्यंत जटिल आहे। ट्रेनने लातूरला पाणी आणणं ह्या इथेपर्यंत संपूर्ण सोय जी आहे ती प्रशासनाकडनं करण्यात आलेली होती। उजनी धरणातून पाणी लातूरला येईल अशी देखील अनेक वक्तव्ये जी
आहे ती सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही नेत्यांकडनं सातत्याने या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही निवडणुकांमध्ये होताना पाहायला मिळाली, परंतु ती सत्यात उतरलेली नाही अजूनपर्यंत बाब. ह्या सगळ्याकडे कसं पाहता, कारण की गेल्या 10 वर्षात केंद्रात पंतप्रधान मोदी होते, 10 वर्षात तुमचे खासदार होते. मला वाटतं पाण्याचा प्रश्न खऱ्यानीच गंभीर आहे आणि त्याच्यासाठी पूर्वीच्या काँग्रेसच्या सरकार असू द्या किंवा भारतीय जनता पक्षाचं सरकार असू द्या, सर्वांनी अत्यंत सिन्सिअरली आणि सिरियसली त्याच्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे. उजनीचं पाणी आणणं हा जरी एक इलेक्शनमधला प्रचाराचा मुद्दा जरी असला, त्याची शक्यता आणि त्याच्यातलं जे ग्राउंडवरचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते थोडेसे मोठे आहेत आणि मला वाटतं की त्याच्यासाठी राजकीय इच्छाशक्ती जेव्हा प्रबळ होईल नक्कीच तो मार्ग निघेल असं मला वाटतं. लातूरच्या एअरपोर्टचं नाईट लँडिंगचे प्रश्न असतील, अनेक विकास प्रकल्पाचे कामांचे प्रश्न असतील, या सगळ्या संदर्भात अजून देखील कोणताही तोडगा निघालेला नाही. हे सातत्याने प्रश्न जे आहेत ते लातूरकर जनता विचारते. यंदा त्या प्रश्नांना घेऊन तुम्हाला फेस करावं लागणार आहे, कारण की तुम्ही तुमच्या नेत्याचा प्रचार करतायत, अर्थात उमेदवाराचा प्रचार करतायत. आणि उमेदवाराचा प्रचार करत असताना यातला कुठलाच प्रश्न आम्ही एन्काउंटर केलेला नाही आहे. उमेदवाराचा प्रचार करत असताना जो अनुभव आहे तो लोकांमध्ये मोदी सरकारबद्दल आणि पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांच्याबद्दलची जी लोकप्रियता आहे ती मात्र भरपूर दिसून येते. अनेक लोकांना घरकुल मिळालेलं आहे, लोकांना महिन्याचं जे राशन मिळतं आहे आणि महिलांसाठी जे शौचालयाची व्यवस्था झालेली आहे, अशा वेगवेगळ्या सुकन्या योजना असेल तर प्रत्येक ठिकाणी गेल्यावर त्या योजनेचा लाभ घेतलेले लाभधारक भेटतात. आणि एअरपोर्टचा विषय किती लोक विमानाने फिरतात, त्यांच्यासाठी तो विषय महत्त्वाचा नाही आहे. महत्त्वाचा विषय लोकांच्यासाठी त्यांचा अन्न वस्त्र निवारा असतं आणि त्यामध्ये मोदीजींनी त्यांच्या सरकारने त्यांचं जीवनमान उंचवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याचं रूपांतर हे मतपेटीतून 7 मेला नक्की होणार आहे. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. ह्या होत्या अर्चना पाटील चाकूरकर, भाजपच्या नेत्यात. सध्या त्यांना 1च महिना झाला आहे भाजपमध्ये येऊन, परंतु त्यांच्या पक्षप्रवेशाची जी प्रोसेस आहे ती गेल्या 7 वर्षांपासून सुरू होती असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी उल्लेखसुद्धा केला होता. परंतु ही जी महत्त्वाची निवडणूक आहे ती स्थानिक संपूर्ण कारभाराला घेऊन होत नाही आहे. ही संपूर्ण निवडणूक जी आहे ती मोदी विरुद्ध राहुल गांधी आहे. त्यामुळे मत देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा असणार आहे आणि त्याचसोबत अनेक समस्या ज्या आहेत त्या लातूरकरांच्या आहेत, परंतु त्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न जो आहे तो आमच्या उमेदवारांकडून करण्यात येईल असं देखील भाष्य जे आहे ते अर्चना पाटील चाकूरकर यांनी आपल्याशी बोलताना केलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहन गायकवाडसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.